स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। तर सुरुवातीलाच तुम्हाला पाहायला मिळालं की खूप छान अशी यात्रा तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे। तर ती यात्रा आहे पेठेची। तर माझं खूप गडबड सुरू होती, सकाळी लवकर मी बागेमध्ये आले, फुलं वगैरे काढली आणि देवपूजा करून छानशी आवरून आम्ही आणि आमचे इंजिनियर साहेब म्हणजे आम्ही दोघं जण चाललेलो आहे पेठेच्या यात्रेला। खरं तर पेठ म्हणजे माझ्या मोठ्या जावेचं माहेर आहे आणि तिकडं आदल्या दिवशी त्या सगळ्या मुलांना घेऊन गेल्या होत्या यात्रेनिमित्त आणि येताना मी मुलांना ज्ञानेश्वरीला आणि श्लोकला घेऊन येणार होते। तर अशी बघा आपण पेठेच्या यात्रेमध्ये एंट्री केलेली आहे। खूप मोठी यात्रा असते ही मित्रांनो। खंडोबा आणि मानकोबा अशा दोन देवस्थानचे छान अशी मंदिर आहेत। खूप छान मंदिर डेव्हलप केलेलं आहे आणि खूप भारी। आता इथं 8:30 पावणे 9 वाजता वरून खाली काटे येतात, त्या आदल्या दिवशी आलेल्या असतात, त्या ह्या पेठीमध्ये आलेल्या असतात आणि त्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या गावी रवानगी होत असते त्यांची। तर ह्या बघा माणिकवाडी आणि त्याच्या पुढचं अजून एक गाव, अशा दोन ठिकाणच्या काटे असतात। तर त्या सकाळी जातात, त्यानिमित्तानं भरपूर असे भाविक आलेले असतात गुलाल उधळायला। तर ज्यावेळी काटे येते त्यावेळी इतका छान जयघोष सुरू असतो, लोक नाचत असतात, गुलाल खोबऱ्याची उधळण होत असते। इतकी छान अशी पॉझिटिव्ह वाईब्स असते ना मित्रांनो, खरंच शब्दात सांगू शकत नाही। आणि मी आलोय त्यानिमित्त तुम्हालाही दाखवावी ती वाईब्स, म्हणून मी आज प्रयत्न केलाय हा छानसा व्हिडिओ करायला। प्रकारचे वेगळे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का, तर तेही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। तर मी तसे सुद्धा वेगळे कंटेंटमध्ये सुद्धा बागे व्यतिरिक्त हे व्हिडिओ बनवत जाईन। तर बघा ही अशी जयघोषात छान अशी नाचत छान अशी पालखी निघालेली आहे, काठी निघालेली आहे आणि छान अशी गुलाल खोबऱ्याची उधळण केली आम्ही। सगळीकडे इतकं छान असं गुलाल सगळीकडे पसरलेला असतो आणि लहानपणापासून आम्ही ही यात्रा माझा आजो असल्यामुळे जातच होते आणि आता सासरी सुद्धा तर मी चुकवतच नाही। तर ही बघा सगळी कशी गुलालानं माखलेली आहेत आणि मुलांनी खूप जास्त आनंद घेतला। आदल्या दिवशी खूप जास्त यात्रेत फिरली होती आणि सगळी आम्ही माखलेलो बघा गुलालानं। कशी भारी वाटतं माहिती आहे का। खरं तर गुलालानं माखल्याशिवाय यात्रेतनं जाऊन आलोय तिची वातावरण निर्मितीच होत नाही, असं फील होत नाही त्याशिवाय। तर छान असं आम्ही नंतर गेलो मानकोबाला नारळ घेतला। दरवर्षीच आम्ही नारळ देतो। तर तिथं आतमध्ये गेलो, लगेच काठी गेल्यामुळे गर्दी नव्हती, कारण काठी जशी जाईल तशी लोक दर्शनासाठी येत असतात। तर खूप छान मंदिर हे डेव्हलप केलंय, चला दर्शन घ्या तुम्ही मानकोबाचं। बघा घरी बसल्या तुम्हाला दर्शन होणार आहे। मानकोबाच्या नावानं चांग भलं, मानकोबाच्या नावानं चांग भलं। तर दर्शन घेतलं का, तर यानंतर हा बघा रथ जो आदल्या दिवशी रात्री खाली येत असतो आपला, आपण त्याची खूप छान आख्यायिका आहे। तर इथलं दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो खाली खंडोबाला। तर इथं बघा खंडोबाचं दर्शनही तुम्हाला मी आज व्हिडिओमध्ये घडवणार आहे। तर खंडोबाच्या नावानं चांग भलं, खंडोबाच्या नावानं चांग भलं। कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा खंडोबाच्या नावाने चांग भलं। तर हे पण मंदिर लवकर डेव्हलप होणार आहे आणि खूप भारी नवीन याचं रिन्युव्हेशन सुरू होणार आहे। तर तेही तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर अशा तऱ्हेने झाली आजची पेठेची यात्रा आणि आम्ही घरी रिटर्न आलो। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।